नमस्कार, मी वसंत पाटील, RTI फेडरेशन खालापूर तालुका अध्यक्ष. मी होनाड ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभा आहे. 9:45 ते 6:15 अशा कामाच्या वेळा असताना इथे कोणताही बोर्ड नाही आहे कामाच्या वेळेचा. ग्रामपंचायत अधिकारी SP जाधव हे रजेवर आहेत अशी ते कर्मचारी माहिती देत आहेत. त्यांच्या रजेचा अर्जाची मागणी केलेली असताना उपलब्ध नाही म्हणून सांगत आहेत. बायोमेट्रिक यंत्रणा बंद असं त्यांचं म्हणणं आहे. ते हजेरी पुस्तकात मास्टर रोलला सही करतात. ते मागणी केलेली असताना आम्ही रजेवर असलेल्या SP जाधव या ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे लोकसेवक पब्लिक सर्वंट त्यांच्या आदेशाची वाट बघतायत. रजेवर असताना त्यांच्या आदेशाच्या वाट बघायचा काय संबंध मला कळत नाही आहे. विस्तार अधिकाऱ्यांचा नंबर इथे लावलेला नाही आहे. अपिली अधिकारी म्हणून जनमाहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवकांचा नंबर लावलेला नाही आहे. अपिली अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर श्री चांदोरकर म्हणून आहेत विस्तार अधिकारी, ते पुण्यात आहेत अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. व्हिडिओना फोन ज्या सांगितल्यानंतर व्हिडिओ माझ्याबरोबर आहेत. इथले अपिली अधिकारी चांदोरकर साहेब आणि संदीप कराड व्हिडिओ हे पुण्यात आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली. दुसरे विस्तार अधिकारी तांडेल यांना फोन करा त्यांनी सांगितल्यानंतर तांडेल यांना फोन केला. ते फोन उचलत नाही आहेत. कदाचित त्यांचा कॉलबॅक येईल पण आत्तापर्यंत फोन आलेला नाही आहे. इथे आंधळं जळतं आणि कुत्रपीठ हवं असा कारभार आहे. हा जो ग्रामपंचायत ऑफिस आहे हा SP जाधव यांची खाजगी मालमत्ता वाटते मला. हा बंगला वाटतोय त्यांचा. कारण इथे जनमाहिती अधिकारी SP जाधव नाव लिहायला जे बंधनकारक आहे ज्याच्यासाठी आम्ही उपोषणं केली आहेत. गटविकास अधिकाऱ्याने लिहून दिलं आहे. डेप्युटी CO तनपुरे साहेब ऐका, तनपुरे साहेबांना हा माझा व्हिडिओ जर दिसत असेल आणि त्यांना दाखवणार आहे त्याच्या केबिनमध्ये जाऊन, तुम्ही ऐका, तुम्ही 20 मार्चला आम्हाला लिहून दिलेलं आहे. सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या अंमलबजावणी झालेली आहे. मी इथे 9:45ला आल्यानंतर इथे जे कर्मचारी आहेत 2 युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत, ID दिसत आहे, एक महिला कर्मचारी आहे पण त्यांचे हात बांधलेले आहेत असं त्यांच्या बोलण्यावरनं दिसतोय. आम्हाला कर्मचाऱ्यांशी काही कर्तव्य नाही आहे. हे लबाड ग्रामपंचायत अधिकारी, लोकसेवक, पब्लिक सर्वंट ज्यांना ही मंडळी भाऊसाहेब म्हणतात, हे जनतेचे सेवक म्हणजे नोकर आहेत. जनता मालक आहे. आम्ही मालक आहोत. मालक जेव्हा जागेची पाहणी करायला जातो तेव्हा बसायला जागा द्या अशी कर्मचाऱ्यांना विनंती करायला लागते. ते आमच्या सरपंचाच्या केबिनमध्ये बसा सांगतात. आम्ही सरपंचाच्या केबिन म्हणजे आराम करायला आलेलो नाही आहेत. व्हिडिओचं केबिन त्याच्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं केबिन इथे सगळं रिकामं आहे. फक्त नाव आहे. फोन नंबर द्यायला यांना का लाज वाटते मला समजत नाही. अपिली अधिकाऱ्याचे नंबर, विस्तार अधिकाऱ्यांचे नंबर इथे आम्ही लावलेत असं व्हिडिओ नाही. डेप्युटी CO तनपुरे साहेब आम्हाला लेखी देत आहेत आणि तनपुरे साहेब तुमच्याकडे लवकरच येतोय. तुमची कंप्लेंट कलेक्टरकडे जाते नोडल ऑफिसर म्हणून. ह्याच्यासहित अनेक 12 GR आमच्याकडे असे आहेत की त्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहेत आणि कर्मचाऱ्यांची ते स्थानिक कर्मचारी सगळे त्यांची होरपळ होते असं दिसतं आहे. मनमौजी सगळे ग्रामपंचायत अधिकारी आहेत. बहुतेक मजा करायला ते कुठेतरी फिरत असावेत असा माझा आरोप आहे. अन्यथा आम्हाला रजेचा अर्ज दाखवा, नाहीतर त्यांचा पगार कट करा. 1 दिवसाचा पगार कट करा. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. कुठलंही कारण न देता कर्मचाऱ्यांना आदेश देणारे तुम्ही कोण हो? कर्मचाऱ्यांना आदेश देणारे संस्थांनी घालता तुम्ही या ग्रामपंचायतीचे कोण पडले? तुम्ही रजेवर असताना काही संबंध नाही आहे तुमचा. कर्मचारी घाबरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून असं दिसतं की त्यांच्या आदेशाशिवाय आम्ही काही करू शकत नाही. याच्यापुढे मी थेट डेप्युटी CO उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना थेट सांगू इच्छितो की गटविकास अधिकारी यांना पाठीशी घालतात. कामचोर लोकांना, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, सगळ्या 45 लोकांना हे तर आहेत. पण आता मी तुमच्यावर आरोप करतोय थेट तनपुरे साहेब की तुम्ही गटविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत म्हणून हे सगळं चाललं आहे. हे फार दिवस चालणार नाही. मी वसंत पाटील तुम्हाला शेवटचा इशारा देतोय की फक्त 14 दिवसाची नोटीस देऊ. तनपुरे आणि कलेक्टर यांच्या कार्यालयासमोर ह्याच कारणासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत. याची दखल घ्या. थांबतो.